नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य हौशी स्पर्धेमध्ये आजचा सीझन संपला. आजचं शेवटचं नाटक होतं ओल्या भिंती, आणि ओल्या भिंतीमधून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये डायरेक्टर स्वतः ओल्या भिंती या नाटकाचे. सर, आपलं स्वागत आहे. आपलं नाव आणि आपल्या नाटकाची थीम सांगा. नमस्कार, मी योगेश कदम. आज आता इथे सांस्कृतिक संचालनालयाने महाराष्ट्र राज्य मराठी हौशी राज्यनाट्य स्पर्धा 64वी इथे आमचं ओल्या भिंती हे नाटक सादर झालं. डॉक्टर सोमनाथ सोनवलकर यांनी लिहिलं होतं आणि मी ते दिग्दर्शित केलं होतं. प्रयोग छान झाला. प्रयोगाला रिस्पॉन्स छान होता. प्रेक्षक म्हणजे भरलेलं होतं प्रेक्षागृह, आणि प्रयोग करताना खूप छान वाटली. प्रोसेस खूप छान होती या नाटकाची. एकतर एक रिअलिस्टिक आणि एक भावनिक नाटक होतं. आई आणि मुलीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारं. सो ते करताना आम्हाला खूप छान वाटलं, मजा आली. डायरेक्टर सर, मला एक सांगा, हा सामाजिक विषय हाताळताना आपल्याला कसा अनुभव आला? मुळात हा सामाजिक विषय रिसर्च करणं आणि मग ते नाट्य स्वरूपात लिखाण आणि मग अभिनय, डायरेक्शन, या सगळी ही प्रोसेस कशी होती? तुम्हाला काय त्याच्यात शिकायला मिळालं आणि डायरेक्शन करतानाचा अनुभव काय सांगाल? मुळात ही संहिता जेव्हा हातात आली आणि ती वाचली तेव्हा पहिल्या वाचनातच ती भावली. कारण त्या नाटकात कॅरेक्टर्स होते, 4 कॅरेक्टर्स होते, जे प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व होतं त्या कॅरेक्टर्सचं. सो ते करताना खूप छान वाटलं. आणि एक भावनिक नातं आई आणि मुलीचं, आणि एक सिंगल मदर जी तिच्या मुलीला कसं वाढवते, तिचा कसा सांभाळ करते, आणि मग त्यांच्या दोघांचं होणारं, त्यांच्या नातेसंबंधांवरून होणारं किंवा त्यांच्या भविष्यासाठी होणारी त्यांची ती तगमग, ती जी अवस्था होती ती दाखवण्याला खूप मजा आली. मुळातच लेखकाने ते खूप छान लिहिलेलं असल्यामुळे आम्हाला सादरीकरण करताना काही फक्त छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आम्ही ते सादरीकरण केलं, आणि होप सो की ते प्रेक्षकांना आवडलं असेल. आमच्याकडून आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केलेत, खूप साऱ्या तालमी करून आम्ही ते नाटक तुमच्यापर्यंत सादर केलं, आणि खूप छान वाटलं नाटक सादर करताना. डायरेक्टर साहेब, भविष्यातही हौशी नाट्य स्पर्धेतून असेच सामाजिक विषय आपण हाताळाल आणि असेच सामाजिक विषय रंगमंचावरती नाट्य स्वरूपात आपण सादर कराल, अशा आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.